श्री गुरुलीलामृत अध्याय 16वा पंडित गर्वहरण कथासार। श्री स्वामी महाराज देशमुखांच्या घरी बसले असता त्यांच्या दर्शनार्थ एक वृद्ध मुसलमान आला। तो वृद्ध धार्मिक विद्वान व सत्यशोधक होता। त्या स्वजातीविषयी दुराभिमान व परजातीबद्दल द्वेषही नव्हता। अनेक देश फिरूनही परमशांतीचा लाभ न झाल्याने त्याच्या मनास तळमळ लागून राहिली होती। श्री स्वामींची कीर्ती ऐकून तो अक्कलकोटास आला। स्वामींशी त्याची दृष्टीभेट होताच तात्काळ परमशांतीचा लाभ होऊन त्यास समाधी लागली। पूर्वस्थितीस आल्यावर त्याने सद्गुरुचरण धरले। तशी श्री स्वामींनी प्रसन्न होऊन त्याच्यावर अनुग्रह केला व त्यास गावी जाण्याची आज्ञा दिली। या अध्यायातील दुसऱ्या कथेनुसार मोगल देशातील एक ब्राह्मण स्त्री तिच्या अंध पुत्रासह स्वामींच्या दर्शनास आली। आपल्या पुत्राविषयीची व्यथा सांगून ती श्री स्वामी चरणांपाशी बसून रडू लागली। त्यावर श्री स्वामींनी तिला सांगितले, तू मुळीच दुःख करू नकोस। माझ्याकडे मला शास्त्र वेदांत पराभूत करण्याचा अभिमान बाळगून 5 महापंडित येतील। त्यावेळी तुझा पुत्र डोळे उघडेल। काही वेळातच स्वामींकडे ते 5 पंडित आले। तेव्हा श्री स्वामींनी त्या अंध मुलास पंडितांशी वादविवाद करावयास सांगितले। त्यांच्या गळ्यातील माळ त्या अंध मुलाच्या गळ्यात घातली व झेंडूचे फूल त्याच्या दोन्ही डोळ्यास लाविले। तो चमत्कार असा झाला की त्या मुलास दिव्य दृष्टी प्राप्त होऊन तो त्या पंडितांच्या बरोबर वादविवाद करू लागला। पंडितांच्या सर्व प्रश्नांचे त्याने खंडन केले। येथे पंडित गर्वहरण नामक 16वा अध्याय समाप्त झाला। बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। श्री गुरुलीलामृत अध्याय 17वा भक्त संकट निरसन कथासार। श्री आनंद भारती महाराजांनी ग्रंथकर्ते विद्वांस यांच्याशी या अध्यायाद्वारे भक्त संकट निरसन म्हणजे काय त्याचा दृष्टांत रूपाने उहापोह केला आहे। ग्रंथकर्ते विद्वांस सांसारिक अडीअडचणी आणि व्याधी यांनी अतिशय त्रासलेले असता त्यांनी श्री आनंद भारती महाराजांची करुणा भागली। त्यावेळी श्री महाराजांनी त्यांना तू सद्गुरु लीला श्रवण करीत राहिल्यास इहलोकीच्या सर्व दुःखातून मुक्त होऊन सुखी होशील असे सांगितले। हा उपदेश विद्वांस यांच्या योगे त्यांनी सर्व साधकांनाही दिला आहे। अक्कलकोटात श्री स्वामी समर्थ महाराजांचा जाधव नामक एक कुलीन व नम्र असा भक्त होता। त्याची गृहस्थिती मध्यम होती। त्याला पत्नी गुणी लाभली असली तरीही पोटी संतान नव्हते। कालांतराने त्याची पत्नी मरण पावली। तेव्हा दुसरे लग्न करून घेण्यासाठी त्यांनी स्वामींची आज्ञा मागितली, परंतु स्वामींनी त्यांना नकार दिल्याने जाधव यांनी आपला संसार ब्राह्मणांना दान करून अंगावरील वस्त्रानिशी तो घराबाहेर पडला व कायमचा श्री स्वामी चरणी वास्तव्यास आला। जाधवांची भक्ती पाहून त्यांच्यावर अनुग्रह करून स्वामींनी त्यांच्याकडून गुरुसेवा घडविली। एकदा जाधव श्री स्वामी सद्गुरूंची सेवा करीत बसला असता स्वामींनी त्यास देवाघरचे बोलावणे आल्याचे सांगितले। तत्क्षणीच जाधवास समोर अकराळ विक्राळ यमदूत त्यांच्या भोवती मृत्युपाश आवळण्याच्या तयारीत उभे असल्याचे दिसले। जाधव भक्ताने सद्गुरूंचे चरण धरले आणि त्यांची पूर्ण सेवा हातून घडविल्याशिवाय आपणास निरोप देऊ नये म्हणून विनवणी केली। सद्गुरूंनी प्रसन्न होऊन त्याला पोटाशी धरले आणि जवळच उभ्या असणाऱ्या एका बैलास घेऊन जाण्याची सूचना त्या यमदूतांना केली। त्याच वेळी क्षणार्धात तो बैल गिरकी घेत जमिनीवर कोसळून गतप्राण झाला। श्री स्वामींची ही अगाध लीला पाहून सर्वांनी त्यांचा जय जयकार केला। याच अध्यायातील अन्य एका प्रसंगात मैदर्गी गावातील एका यवन स्वामी भक्ताची कथा आहे। हा यवन तुरुंग रक्षकांवर जमादार होता। एके दिवशी संध्याकाळी रक्षक कैद्यांना तुरुंगात कोंडण्यासाठी घेऊन आले। या कैद्यांना तुरुंगात कोंडून घालीत असता त्यातील एक कैदी नकळत सर्वांची नजर चुकून तेथून निसटला। रात्री सर्व कैदी मोजताना एक कैदी कमी झाल्याचे समजून आले। कैदी फरारी झाल्याची जोखीम रक्षकांवर असली तरी तो वृद्ध जमादार देखील सर्वस्वी जोखमदार होता। आत्ता पावे तो व्यवस्थित नोकरी करून निवृत्ती अखेरीस हा ठपका आपणांवर येत असल्याचे पाहून जमादार अतिशय दुःखी झाला। आता स्वामी समर्थांशिवाय आपणास या संकटातून सोडविण्यासाठी कोणी त्राता नाही हे जाणून त्याने श्री स्वामींना साकडे घातले। श्री स्वामी महाराजांनी या संकटातून मुक्तता केली तर नोकरीचा तात्काळ राजीनामा देऊन आपण त्यांची निरंतर सेवा करीत राहू असा निर्धार करून जमादार स्वस्थ राहिला।
इथे पळालेला कैदी खंदक मार्गाने पळून जात असता त्याच्या समोर एक उग्र महातेजस्वी असा यती उभा ठाकला. त्याला भिवून जात कैद्याने दुसरा मार्ग धरला. तो तेथेही समोर तोच यती. जिकडून जावे तिकडे तोच यती. शेवटी घाबरलेला तो कैदी जमिनीवर निश्चेष्ट पडला. दुसऱ्या दिवशी सकाळी एका रक्षकास तो कैदी सापडला. तशी त्याने त्या कैद्यास पकडून जमादाराच्या स्वाधीन केले. हे सारे काही श्री स्वामींच्या कृपेनेच घडले हे जाणून जमादाराने तात्काळ नोकरीचा राजीनामा दिला व अक्कलकोटात श्री स्वामी चरणी कायमचा विसावला. मात्र अन्य सेवेकरी त्यास योग्य ती वागणूक देत नसल्याने एके दिवशी दीनदयाळ श्री स्वामी माऊलीने त्यास आपल्या पादुका देत मैदर्गी गावात जाऊन त्या पादुकांची स्थापना करून राहण्यास सांगितले. जमादार मैदर्गी श्री स्वामी पादुका घेऊन आला आणि देवाऱ्यात स्थापन करून त्याची नित्यनेमाने पूजा अर्चा करू लागला. हिंदू संतांच्या पादुका घरी ठेवल्यास आपले ज्ञाती बांधव आपणास बहिष्कृत करतील या भीतीने जमादारास त्याच्या बायको व मुलाने त्या पादुकासह घराबाहेर काढले. गावाबाहेर एका झोपडीत जमादाराने पादुकांची स्थापना केली. त्याच्याकडे आधी व्याधीग्रस्त लोक येत असत. त्याने दिलेल्या पादुकांखालच्या मातीने महारोगीही बरे होऊ लागले. तेव्हा त्याची सिद्धपुरुष म्हणून चोहीकडे कीर्ती पसरली. जमादार आसक्तीविरहित असला तरी त्याचे भक्त त्याच्या पुढे धनद्रव्य ठेवू लागले. तशी त्याच्या बायको मुलांनी त्यास पादुकांसह पुन्हा घरी नेले. नित्यनेमाने अक्कलकोटास जाऊन तो श्री स्वामींचे दर्शन घेऊन येत असे. श्री स्वामींनी त्याचे नाव पीर साहेब असे ठेवले. या अध्यायामध्ये श्री स्वामी शिष्य चोळप्पा नाईक यांच्याविषयीचा कथाभागही वर्णिलेला आहे. येथे भक्त संकट निरसन नामक 17वा अध्याय समाप्त झाला. बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुलीलामृत अध्याय 18वा श्री चिदांबर दीक्षिताख्यान कथासार. श्री समर्थांनी अनुग्रह करून ज्यांचा उद्धार केला अशा काही भक्तजनांची हकीकत या अध्यायात वर्णिलेली आहे. चोळप्पा हा स्वामींचा पूर्वापार भक्त. पुत्राने आपल्या मातापित्याची सेवा करावी तशी त्याने श्री स्वामींची सेवा केली. तो स्वामींच्या कसोटीला उतरला व पुढे त्यामुळे तो निर्धनाचा धनवानही झाला. चोळप्पा स्वामींचा एकनिष्ठ भक्त होता. स्वामींच्या कृपाशीर्वादाने त्याचे जीवन कृतार्थ झाले. बाळप्पा, नरसप्पा, श्रीपाद, जाधव व भीमराव हेही श्री स्वामींचे परमभक्त होते. भीमरावाच्या मस्तकावर एक आवाळू वाढले. त्यामुळे सर्वजण त्याची द्विशीर्ष अर्थात 2 डोक्याचा म्हणून चेष्टा करीत. एकदा श्री स्वामींनी स्वप्नदृष्टांताद्वारे त्याच्या मस्तकास स्पर्श करून त्याचे आवाळू नाहीसे केले. भीमरावाशिवाय महादेव, बाबा यादव, परशुराम, गणपतराव हे सुद्धा महाराजांचे भक्त होते. स्त्री भक्तांमध्ये शिवबाई, सुंदराबाई, अक्कलकोटच्या राणीसाहेब या भाविक स्त्रिया स्वामींची भक्ती करत. पूर्वसंचितामुळे सुंदराबाई स्वामींची कृपा लाभली. लोभ व हव्यासामुळे ती श्री स्वामींच्या कृपेस पात्र ठरली नाही, परंतु तरीही तिचा उद्धार झाला. ही स्वामी कृपाच होय. बाळप्पा हा चोळप्पाप्रमाणे महाराजांचा पट्टशिष्य होता. तो मूळचा कर्नाटकमधील धारवाड जिल्ह्याच्या करंजगी तालुक्यातील हाकेरी गावचा सुखवस्तू गृहस्थ. तिन्ही त्रिकाळ स्नानसंध्या करणाऱ्या व अतिथी सेवेत समाधान मानणाऱ्या या यजुर्वेदी ब्राह्मणाचा धंदा सराफीचा असल्याने घरी संपत्ती व संततीचाही तोटा नव्हता. परंतु पुढे त्याचे मन उद्विग्न बनले. मन कशातच रमेना. वयाची 40शी सुखात गेली, परंतु जन्माचे सार्थक काही घडले नाही याचे त्यास दुःख वाटू लागले. त्याने त्याच्या ज्येष्ठ मुलीचा विवाह केला. मुलाचेही उपनयन केले. मात्र त्यानंतर सद्गुरू भेटीसाठी घराचा त्याग करून तो निघाला आणि ज्या पुण्यक्षेत्री अर्थात मुरगुड गावी दिनोद्धारासाठी भगवान श्री शंकरांनी चिदंबर दीक्षित नामक अवतार घेतला त्या ठिकाणी बाळप्पा आला. श्री चिदंबर दीक्षितांनी जेव्हा यज्ञ केला आणि ब्राह्मण भोजन घातले तेव्हा श्री स्वामी समर्थांनी पंक्तीस तूप वाढण्याचे काम केले होते. मुरगुड गावात मल्हार दीक्षित नावाचे एक वैराग्यशील धार्मिक सुखवस्तू ब्राह्मण होते. पोटी संतान नसल्यामुळे ते दुःखी होते. एकदा दीक्षित यांच्या गावाहून रामेश्वरकडे निघाले. वाटेत त्यांना चिदांबरेश्वर नामक महापुरातन शंकराचे मंदिर दिसले. शिवधामाचे दर्शन होताच दीक्षित अतिशय आनंदले. मनाचा निर्धार करून त्यांनी तेथेच तप आरंभिले. 12 वर्षे सरली. तप पूर्ण झाल्यानंतर भगवान शंकर त्यांच्यावर प्रसन्न झाले.
आणि त्यास आशीर्वाद देऊन म्हणाले, तुझी भक्ती पाहून मी प्रसन्न झालो आहे. मी स्वतःच तुझ्या उदरी तुझा पुत्र म्हणून अवतार घेईन. माझ्या अवताराची खूण म्हणून तुझ्या पुत्राच्या एका कानात तुळशीचे पान व दुसऱ्या कानात बेलाचे पान असेल. तू इहलोकी सुख भोगून माझ्याकडे येशील. तेव्हा आता सुखाने घरी जा. भगवान अंतर्धान पावले. दीक्षित घरी गेले. काही दिवसांनी त्यांची बायको गरोदर राहून पुढे पुत्रप्रसवती झाली. महादेवाने सांगितलेली ओळखीची खूण पटली. दीक्षितांनी मुलाचे नाव चिदांबर ठेवले. 8व्या वर्षी मुलाचे मौंजी बंधन झाले. चिदांबराने अनेक लीला दाखवून पित्यास धन्य केले. एकदा दीक्षित यांना एका स्त्रीच्या घरी काही कारणाने गजगौरी व्रताची पूजा सांगण्यास जाता आले नाही. तेव्हा चिदांबर त्यांच्याऐवजी गेला. त्याने मातीचा हत्ती बनविला व पूजा सांगण्यास सुरुवात केली. त्याच्या मंत्रोच्चाराने मातीचा निर्जीव हत्ती सजीव झाला. हा चमत्कार पाहण्यास अनेक लोक जमले. प्रत्यक्ष शंकरानेच बटू अवतार घेऊन जगदुद्धाराचे कार्य हाती घेतल्याचे सर्वांना वाटू लागले. पुढे चिदांबर प्रौढ झाल्यानंतर त्याने महायज्ञ केला. असंख्य ब्राह्मणांना भोजन घातले. काही पंक्ती उठल्यानंतर घरातील तूप संपले. तेव्हा आता शंकरच तूप पुरविल असे सांगून चिदांबराने पाण्याची एक कळशी तुपाच्या भांड्यात ओतली. तो त्या पाण्याचे तूप झाले. ही अद्भुत लीला पाहून पाहणारी मंडळी चकित झाली. यज्ञ केल्यापासून लोक त्यास चिदांबर दीक्षित म्हणू लागले. त्या काळी बाजीराव या शासकाने प्रजेस अगदी त्राही करून सोडले होते. त्याने सात्विकता, दूरदर्शित्व, शौर्य व नीती देशोधडीला लावली. नीतिमान लोकांची अब्रू गेली. विद्वान श्रेष्ठी व सुंदर स्त्रियांची विटंबना होऊ लागली. एकदा बाजीराव चिदांबरांना भेटण्यास लवाजम्यासह निघाला आणि कोणाचाही कैवार घेऊन आम्हास भिडू घालू नये. आम्हास ताबडतोब भेटीनंतर निरोप द्यावा असा उद्दाम निरोप त्याने चिदांबरांना पाठविला. चिदांबराने हे मान्य करून श्रीफल प्रसाद घेऊन बाजीरावास बोलाविले. दोघांचीही भेट झाली असली तरी बाजीरावास त्याच्या उद्दाम वागण्याचे फळ मिळाले. चिदांबरांच्या भविष्यवाणीनुसार बाजीरावाचे राज्यहरण झाले. सत्पुरुषांचे वचन कधीही खोटे ठरत नाही. येथे श्री चिदांबर दीक्षित आख्यान नामक 18वा अध्याय समाप्त झाला. बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.